आज संध्याकाळी काहीतरी मस्त पौष्टिक टेस्टी नाश्ता बनवायचा होता। यासाठी दुपारीच मी एक बटाटा शिजत घालून ठेवला होता। थंड झाल्यानंतर सोलून बाजूला ठेवून दिला। गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला। यामध्ये 1 कप पाणी घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि 1 चमचा तेल घातलं। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धा कप रवा घातला। याचा असा गोळा झाल्यानंतर गॅस बंद केला आणि हा एका परातीमध्ये काढून घेतला। कोमट झाल्यानंतर हा रवा छान असा मळून घेतला। शिजवलेला बटाटा यामध्ये किसून घातला। धने जिरे पूड, ओवा, चाट मसाला, किसलेला लसूण, कांदा, कोथिंबीर, चवीप्रमाणे लाल तिखट, चिली फ्लेक्स घातले आणि सगळं छान मिक्स करून घेतलं। यामध्ये आता 1 कप गव्हाचं पीठ घातलं। पाणी घालून हे पीठ मळून घेतलं। मळलेल्या पिठावरती पुन्हा 1 चमचा तेल घालून सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतलं। पिठाचा एक गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून त्याचा असा पराठा लाटून घेतला। सगळे पराठे छान एका आकाराचे होण्यासाठी असे झाकणाने कट करून घेतलेत। तव्यावरती थोडंसं तेल पसरवून घेतलं आहे। यावरती हा पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे। अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट पराठे तयार होतात आणि दिवसभर हे पराठे असेच सॉफ्ट राहतात। टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा तुम्ही हे नेऊ शकता। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका।